पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सेवितो हा रस वाटितो अनिका, सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रानभरी। विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूरदाता। मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी। विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूरदाता। तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप। विटेवर ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूरदाता। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रानभरी। सेवितो हा रस वाटितो अनिका। महाराज म्हणतात सेवितो हा रस। तुकोबाराय म्हणतात मी रस सेवन करतोय। मग हा तुकोबाराय जो रस सेवन करतायत तो नेमका कोणता रस आहे? ऊसाचा, आंब्याचा का लिंबाचा? नेमका कशाचा रस आहे? आमरस आहे का लिंबाचा रस आहे का सुधा रस आहे? रस अनेक प्रकारचे आहेत। रस अनेक प्रकारचे आहेत। त्यातला महाराज कोणता रस सेवन करतायत नेमका? तर तुकोबाराय हे लिंबाचा रस, आंब्याचा रस, सुधा रस हा रस सेवन करत नाही आहेत। मग तुकोबाराय सेवन करतायत तो आहे भक्तिरस। तुकोबाराय जो रस सेवन करतायत तो रस आहे भक्तिरस। रस म्हणजे आनंद, रस म्हणजे आनंद। तुकोबाराय जो रस सेवन करतायत तो रस आहे भक्तिरस। आणि या भक्तिरसालाच ब्रह्मरस, शांतिरस असे पर्यायी शब्द आहेत। ब्रह्मरस म्हणजे शांतिरस, आणि हा ब्रह्मरस शांतिरस म्हणजेच जवळजवळ भक्तिरस। उगा 19-20चा फरक आहे, नाहीतर ब्रह्मरस, शांतिरस आणि भक्तिरस हे सारखेच आहेत, एकच आहेत। तुकोबाराय भक्तिरस सेवन करतायत, शांतिरस सेवन करतायत, ब्रह्मरस सेवन करतायत। आणि म्हणून महाराज लिहित आहेत की लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने। महाराज म्हणतात विना टाळ चिपड्या लावून मी ब्रह्मरस आवडीने सेवन करतोय। हरिनामाचा रस सेवन करतोय, नामरस सेवन करतोय, भक्तिरस सेवन करतोय। हा शांतिरस हरिनामाने मिळतो। ब्रह्म म्हणजे भगवंत, आणि भगवंत आणि भगवंताच्या नामात अभेद आहे। दानवरायची साक्ष देत आहे। आश्रय आकाशा, आकाशाची असे जैसा, या नामानामी आश्रय तैसा अभेदू असे। या नामानामी आश्रय तैसा अभेदू असे। भगवंत आणि भगवंताच्या नामात अभेद आहे,
अर्थात भगवंत आणि भगवंताचं नाम एकच. भगवंत ब्रह्मस्वरूप आहे, म्हणून भगवंताचं नामही ब्रह्मस्वरूप आहे. आणि म्हणून ज्ञानोबाच म्हणतात की नाम परब्रह्म वेदार्थे. नाम परब्रह्म वेदार्थे. नाम हे परब्रह्म आहे आणि भगवंतच परब्रह्म आहे. भगवंत आणि भगवंताच्या नामात अभेद आहे. भगवंताचं नाम आणि भगवंत एकच आहेत आणि हा भगवंत परब्रह्म आहे, म्हणून भगवंताचं नामही परब्रह्म आहे. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की नाम परब्रह्म वेदार्थे. तात्पर्य ब्रह्मरस, शांतिरस, भक्तिरस हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. नाम घेता मन निवे, जिवे अमृताची स्त्रवे, होतात शकुन बर्वे लाभांची. नाम घेता मन निवे, भगवंताच्या नामानं मन निवतं आणि शांत होतं. हा शांतिरस असतो. तर तुकोबाराय हा भक्तिरस सेवन करतायत. आणि म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की सेवितो हा रस, वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रानभरी. बाबांनो, मी जो रस सेवन करतोय तो आहे भक्तिरस. आणि हा भक्तिरस म्हणजे भगवंताच्या नामाचा आनंद लुटणे. मुखानं निरंतर भगवंताचं नामस्मरण करत राहणे, अर्थात रामकृष्ण हरी या नामाचा सातत्याने जप करणे, हाच भक्तिरस आहे. आणि हाच रस तुकोबाराय सेवन करतायत आणि जगालाही वाटतायत. तात्पर्य महाराज जे म्हणतात की सेवितो हा रस, तर महाराज जो रस सेवन करतायत तो रामकृष्ण हरी नामाचा रस आहे, अर्थात भक्तिरस आहे. का बरं तुकोबारायला नामरस किंवा भक्तिरसच का सेवन करावा असा वाटतोय? इतरही बरेचसे रस आहेत, ते का सेवन करावेसे वाटले नाही? शृंगार रस आहे, हास्यरस आहे, करुण रस आहे, रौद्र रस आहे, वीर रस आहे, भयानक रस आहे, बिभत्स रस आहे, अद्भुत रस आहे. ही 8 रस आहेत. त्यात ज्ञानोबारायांनी 9वा घातला शांतिरस, अर्थात ब्रह्मरस, अर्थात भक्तिरस. किंवा भक्तिरस ब्रह्मरस आणि शांतिरस याच्याही पुढं मांडलाय, त्याला भक्तिरस म्हटले. ब्रह्मरस आणि शांतिरस हा 9वा रस आहे. भक्तिरस त्याच्याही पुढं मांडलाय, 10वा रस. पण ठीक आहे, ब्रह्मरस, शांतिरस आणि भक्तिरस आपण एकच घेऊ, एकाच अर्थाचे शब्द आहेत. इतके हे उरलेले 8 रस आहेत. तर तुकोबाराने यापैकी एखादा रस का सेवन करावा असा वाटला नाही? तुकोबाराला भक्तिरसच का सेवन करावा असा वाटला? काय विशेष आहे भक्तिरसात? इतर रसापेक्षा भक्तिरस का मोठा आहे? तर याचं कारण हे जे 8 रस आहेत, भक्तिरस सोडून उरलेले जे 8 रस आहेत, हे स्वतः सुखरूप नाही आहेत. आणि हे 8 रस म्हणजे एक प्रकारचं विशेष सेवनच होय. हे 8 रस विशेष सेवनातच मोडतात. हे सुरुवातीला मी बोललेले शृंगार वगैरे हे 8 रस स्वतः सुखरूप नाही आहेत. भक्तिरस स्वतः सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत नाम आहे. भगवंताचं पवित्र नाम हे स्वतः सुखरूप आहे. त्याला कुणाकडून सुख उसणं घ्यावं लागत नाही. पण हे पहिले सुरुवातीचे जे 8 रस आहेत, शृंगार वगैरे, हे स्वतः सुखरूप नाही आहेत. यांना कुणाकडून तरी सुख उसणं घ्यावं लागतं आणि मग समोरच्या माणसाला द्यावं लागतं.
जसा चंद्र परप्रकाशित आहे, सूर्य स्वयंप्रकाशित आहे. चंद्र सूर्याकडून प्रकाश घेतो आणि पृथ्वीला देतो. म्हणून चंद्र स्वयंप्रकाशित नाही आहे. चंद्राला सूर्याकडून उष्ण प्रकाश घ्यावा लागतो आणि मला द्यावा लागतो. तसं हे सुरुवातीचे जे 8 रस आहेत, यांनाही कुणाकडून तरी सुख उष्ण घ्यावं लागतं आणि आम्हाला द्यावं लागतं. मग त्यात रस किंवा आनंद निर्माण होतो. कारण हे सुरुवातीचे 8 रस स्वतः सुखरूप नाही आहेत. आणि शिवाय हे 8 रस विषय भोगात मोडतात. बघा तुम्ही, उदाहरणार्थ शृंगार रस घ्या. रती हा शृंगार रसाचा स्थायी भाव आहे. शृंगार म्हणजे काय? शोभा, मेकअप, सजावट. ज्ञानोबा बोलले, देहा शृंगारी यौवन, वसंते दुनावे वन. वार्षिक शोभे गगन, वसंते दुनावे वन, का देहा शृंगारी यौवन तैसी हे दशा. देहा शृंगारी यौवन. तरुणपण आलं, लहान मुलं आहेत ती तरुणपणात आली की त्यांचा देह शृंगारला जातो. कशानं? 15-16 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या ओठावर मिशा फुटतात, त्याला दाढी येते, त्याचा आवाज प्रौढ पुरुषासारखा येतो, शरीर बलवान आणि चमकदार बनतं. या देहाला यौवनानं शृंगारले. छोटी मुलगी वयात आली 15-16 वर्षात, आवाजही मॅच्युअर होतो, देहावर सेक्स्युअल ऑर्गन्स येतात, वक्षस्थळ येतात, स्तन येतात, रूप येतं, तेज येतं. ज्ञानोबा बोलत आहेत, मी बोलत नाही. ज्ञानोबा बोलतात देहा शृंगारी यौवन. यौवन म्हणजे जवानी. हो, तरुणपण आलं की जवानी तुमच्या शरीराला सजवते, शृंगार करते, तुम्ही रूपवान दिसता. आणि वरून अजून काय मेकअप केला, नकली वरचा मेकअप, तर देहाला या यौवनानं अगोदरच शृंगारले, हे लैंगिक अवयव आल्यामुळं. आणि वरून मेकअप केलाय, हा शृंगार, ही सजावट, ती व्यक्ती चमकदार दिसते, रूपवान दिसते. आणि डोळे हे रूप भोगतात. भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, ते तर उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय आहे. उदाहरण म्हणून डोळ्याचा विषय सांगतो. शृंगार बोलतोय आपण. रूपवान स्त्री पुढे आली, डोळ्याला हे सुंदर रूप पाहायला निसर्गता आवडतं. डोळ्याला सुंदर रूप आवडतं, डोळ्याला भ्यासूर रूप, घाणेरडं रूप आवडत नाही. भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. डोळ्याला घाणेरडं रूप आवडत नाही, डोळ्याला आवडतं ते सुंदर रूप. सुंदर शृंगारलेली एखादी स्त्री समोर आली आहे, रूपवान स्त्री आली आहे पुढं, ते रूप पाहून डोळा त्या रूपावर स्थिर होतो. क्षणभर मनाची बहिर्मुख धाव थांबते, मन अंतर्मुख होतं, मनाला एक प्रसन्न अवस्था, थंड अवस्था प्राप्त होते, मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा हा अनुभव सुख असते. मनाची स्थिरता हे सुख, मनाची स्थिरता हाच आनंद. इथं शृंगारानं तुमच्या मनाला आनंद प्राप्त करून दिलाय आणि म्हणून शृंगाराला रस म्हणतात. पण हा शृंगार रसानं जो तुम्हाला आनंद प्राप्त करून दिलाय, तो या रूपानं दिला नाही, या शृंगारानं दिला नाही. या शृंगारानं हा आनंद उष्णा घेतलाय. कुणाकडून? डोळ्यानं सुंदर रूप पाहिलं,
डोळ्याने श्रंगार पाहिलाय की डोळा त्या श्रंगारावर रूपावर स्थिरावलाय. बहिर्मुख धावणार मन अंतर्मुख झालंय. मनाला एक प्रसन्न आणि शीतल अवस्था प्राप्त झाली रूप पाहिल्यामुळं. ते मन अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला जाऊन भेटले. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली आहे. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते, आनंद असतो. तर इथं या श्रंगार रसाने आनंद दिला नाही, तर अंतर्मुख झालेल्या मनाने हृदयस्थ रामाची भेट घेतली. मन आणि हृदयस्थ राम जेव्हा एकमेकाला भेटले तेव्हा ते मन स्थिरावले. आणि मनाचं स्थिरणं हाच आनंद असतो. अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. सुंदर रूप पाहिल्यानं मन अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले. आणि मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली आहे. मनाची स्थिरता हेच सुख आहे, मनाची स्थिरता हेच आनंद आहे. इथं श्रंगार रसाने आनंद दिलाय, पण तो हृदयस्थ रामापासून उसना घेतलाय. हा श्रंगार पाहत असताना डोळे स्थिरावले, मन अंतर्मुख झाले. आणि अंतर्मुख झालेल्या मनाने हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणलाय आणि या श्रंगारावर मांडलाय. तेव्हा श्रंगार गोड वाटतोय, आनंददायी वाटतोय. अन्यथा श्रंगाराला स्वतःचं सुख नाही. कारण हे सगळे आठीच्या आठी रस विषयात मोडतात. आणि म्हणून मी बोललो की चंद्र परप्रकाशित आहे, सूर्यापासून प्रकाश घेतो आणि पृथ्वीला देतो. तसं ही आठी विषय स्वतः सुखदायी नाही आहेत. ते अंतर्मुख झालेल्या मनापासून, अर्थात अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं या विषयात, अर्थात श्रंगारात मांडतं. आणि तुम्हाला श्रंगार गोड वाटतो, हा श्रंगार तुम्हाला आनंद देतो. इथं या श्रंगारानं, या श्रंगार रसानं हृदयस्थ रामापासून सुख उसणं आणले मनाच्या मार्फत आणि तुम्हाला आनंद दिला आहे. म्हणून चंद्र परप्रकाशित आहे, सूर्यापासून प्रकाश उसना घेतो. श्रंगारा रस, उरलेले आठी रस, सगळे आठी रस सुरुवातीचे हे हृदयस्थ रामापासून उसणं सुख घेतात मनाच्या मार्फत आणि तुम्हाला आनंद देत आहेत. म्हणून हे श्रंगारादी आठी रस स्वतः सुखरूप नाही आहेत आणि ते विषयात मोडतात. रूप निहाळणं, श्रंगार निहाळणं हा विषयच आहे, डोळ्याचा विषय. आणि म्हणून जेवढे काही हे रस आहेत, श्रंगार रस, हास्य रस, समोरचा मनुष्य हसलाय, तुम्ही पाहिलंय, या हास्यरसाचा स्थायी भाव आहे. हसणं हा स्थायी भाव आहे. तो हसते, तुम्ही पाहतायत. किंवा एखादा विनोद झालाय, एखादा विदूषक पाहिलाय, कुणी चावट जोक केलाय, तुम्हाला हसू येतं. तुमच्या कानाने ऐकले, डोळ्याने पाहिले. कानाचा तोच प्रकार आहे. देखील शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तिथं द्वेष उपजती श्रवणाद्वारे. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. एखादा स्तुतीपर शब्द कानावर पडला तर मन प्रसन्न होतं, स्थिरावतं, अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हेच सुख आहे, मनाची स्थिरता हेच आनंद आहे. म्हणून कुठलाही रस भोगताना, श्रंगारादी हे 8 रस भोगताना, मग डोळा असो, कान असो, नाक असो, जीभ असो, त्वचा असो, कुठलाही इंद्रिय ज्यावेळेस विषय भोगतोय, हे श्रंगार भोगतोय, हे सुरुवातीचे 8 रस भोगतोय, त्यावेळेस या इंद्रियाचे जे आवडीनिवडीचे विषय आहेत, जसं मी बोललो की डोळ्याला रूप आवडतं, सुरेख रूप पाहायला आवडतं, घाणेरडं रूप आवडत नाही. मग तुम्ही श्रंगार पाहिलाय, मेकअप पाहिलाय, सजावट पाहिली आहे, एक तरुण सुंदर स्त्री पाहिली आहे, यौवनात आलेली, रूपवाने, डोळे तिच्यावर नजर टाकतायत, डोळ्याला ते रूप न्यायला आवडतंय, डोळे तिच्या रूपावर स्थिरावलेत. पण तात्काळ मन थंडावले आणि तात्काळ अंतर्मुख झाले. अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामाला भेटले. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते, आनंद असतो. आणि म्हणजे सगळे हे जे सगळे श्रंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिबित्स आणि शांत सोडून बिबित्स आणि अद्भुत, हे 8 रस स्वतः सुखरूप नाही आहेत
हृदयस्थ रामापासून सुख उसणं आणतात मनाच्या मार्फत आणि समोरच्या माणसाला क्षणभर आनंद देतात, क्षणभर, कायमचा नाही. कारण हे आठी रस विषयात मोडतात. श्रृंगार भोगला म्हणजे विषयच भोगला, रूपच भोगलं डोळ्याने. हास्य ऐकलं किंवा काही विनोद ऐकला म्हणजे कानाने स्तुतीपर शब्द किंवा आवडीचा विषय भोगलाय. कुणी एखादा चांगला विनोद केला, कानाला चांगला शब्द आवडतो, वाईट शब्द आवडत नाही. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. कुणी एखादा सुंदर विनोद केलाय, कानाला चांगला शब्द आवडला, विनोद आवडला, मन थंडावलं, क्षणभर स्थिर झालं, अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामाला भेटलं. मनाने हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाच्या स्थिरतेतून आलेला अनुभव हे सुख आहे, आनंद आहे. तुम्हाला हास्यरसानं आनंद दिला. पण कसा दिला? मनाच्या मार्फत हृदयस्थ रामापासूनच दिला. कारण मन हृदयस्थ रामाला भेटलं की स्थिर होतं. स्थिरनं हा आनंद आहे, स्थिरनं हे सुख आहे. आणि शिवाय हेच अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव होऊन आणतं आणि त्या विनोदात मांडतं, त्या विषयात मांडतं आणि तो विषय गोड वाटतो, त्यातून सुख मिळतं. विषय दिला आहे हृदयस्थ रामाने, पण वाटतं आपल्याला या हास्यरसानं, शृंगार रसानं, करुण रसानं, रौद्र रसानं, इतर सर्व रसानं दिलं आहे असं वाटतं. पण तसं नाही आहे. हे रस मूळचे सुखरूप नाही आहेत. हे उष्ण सुख घेतात रामापासून आणि तुम्हाला दाटूमुठी तात्पुरता आनंद देतात. आणि सगळे आठी रस, सुरुवातीचे आठी रस हे विषयातच मोडतात आणि विषयात सुख नसतंच. म्हणून दानवराय बोलले की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विजेच्या प्रकाशावर जसा व्यवहार करता येत नाही. तुम्ही जर म्हणले की मी अंधार, काळाकुटा अंधार आहे, रात्रीचे 2 वाजलेत, आकाशात ढग आलेत, सारा अंधार पडला आणि वीज चमकली नाही, विजेच्या चमकण्यावर एवढ्याशा प्रकाशावर मी माझा उद्योगधंदा करतो, अशक्य. वीज जशी क्षणिक आहे तसे विषयातलं सुख क्षणिक आहे. विजेचा प्रकाश क्षणिक आहे तसं विषयातलं सुखही क्षणिक आहे. आणि तेही हृदयस्थ रामापासून उष्ण आणलंय, हे विषयानं दिलेलं नसतं. कारण इच्छित विषय प्राप्त होणे आणि मनाची अंतर्मुखता साधणे या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं आणि हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं. इथे 2 प्रकारे सुख मिळतं कोणताही विषय भोगताना. इच्छित विषय प्राप्त होणे आणि मनाची अंतर्मुखता साधणे या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. मग इच्छित विषय प्राप्त झालाय, सडनली मन अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला जाऊन भेटले. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख आहे, हेच आनंद आहे. एक प्रकारे सुख मिळालं. सुख मिळण्याचं दुसरं कारण हेच विषय भोगताना अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं, हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. अशा प्रकारे 2 प्रकारे तुम्हाला सुख मिळतं. इथं तुम्हाला विषयाने सुख दिलंच नाही. सुख कुणी दिले? हृदयस्थ रामानं. एक लाईटची डीपी आहे मोठी, करंटनं गच्च भरली. घरात बल्ब आहे मोठा 200 पॉवरचा, वायर आहे, मीटर आहे, बोर्डवर फ्यूज आहे, सगळी फिटिंग व्यवस्थित आहे. आता बोर्डावर फ्यूज टाकले आणि बटन दाबले की बल्ब लागतो. पण बोर्डावरचं फ्यूज काढा किंवा बटन बंद करा, बल्ब बंद होतो. का? डीपीतला करंट आणि बल्ब यांना जोडणारा सांधा तो फ्यूज असतो. तसं विषय सेवन करताना मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला भेटतं आणि हृदयस्थ रामापासून, कारण हृदयस्थ राम सुखरूप आहे, फक्त हृदयस्थ राम सुखरूप आहे. मग विषय सेवन करताना मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला भेटतं आणि हेच मन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. विषय मूळचे सुखरूप नसतात. तिथं डीपीतला करंट आणि बल्ब यांना जोडणारा सांधा बोर्डावरचं फ्यूज आहे. तसं इथं सुखाची रामरूप डीपी हृदयात उभी आहे आणि विषय या दोघांना जोडणारा सांधा मन आहे. मन हे फ्यूज किंवा किटकॅटचं काम करतं. तुम्हाला इच्छित विषय प्राप्त होणं आणि अचानक मनाची अंतर्मुखता साधणं दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी येते.
विषय मूळचे गोड नसतात. कोणताही विषय, विषय म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय, कोणताही विषय मूळचा गोड नसतोच. आणि मग दानवरा म्हणतात की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी, विषयात सुख नसतंच. आणि सगळे सुरुवातीचे 8 जे रस आहेत शृंगारादी, हे सगळे विषयात मोडतात, ते सुखरूप नसतात. आणि मग ते 8ही रस भोगताना आनंद किंवा सुख का वाटतं, तर ते शृंगारादी रस भोगताना किंवा कोणताही विषय भोगताना मन अचानक सडनली अंतर्मुख होतं. इच्छित विषय प्राप्त होणं, रूप पाहतात, शृंगार रूप पाहतात, रूप पाहताना रूप पाहतात डोळे, तर रूप पाहणं आणि मन अंतर्मुख होणं, या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि ते विषयात अर्थात रूपात मांडतं, शृंगारात मांडतं, आणि तो शृंगार तुम्हाला आनंददायी वाटतो. हे एक सुखाचं कारण. आणि दुसरा शृंगार अर्थात रूप पाहताना डोळे स्थिरावलेत, मन थंडावले, हे मन अंतर्मुख झाले, आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामाला भेटले. मन आणि हृदयश्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली आहे. मनाची स्थिरता हेच सुख असतं, मनाची स्थिरता हाच आनंद असतो. हे सुखाचं दुसरं कारण. आणि म्हणून कोणताही विषय किंवा हे 8ही रस, सुरुवातीचे शृंगारादी 8ही रस, हे स्वतः सुखरूप नाही आहेत, हे सर्व विषयातच मोडतात. आणि हे हृदयश्रामापासून उष्ण सुख आणतात मनाच्या मार्फत, आणि तुम्हाला नकली सुख देतात, दाटूमुठी सुख देतात, कारण ते स्वतः सुखरूप नाही आहेत. जसा चंद्र सूर्याकडून प्रकाश घेतो आणि तुम्हाला देतो, कारण चंद्र परप्रकाशित आहे, तसे हे शृंगारादी हे सगळे रस, हे सगळे विषय हृदयातल्या रामापासून सुख घेतात मनाच्या मार्फत, आणि तुम्हाला सुख देतात, आनंद देतात, कारण हे विषयात मोडतात. म्हणून विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तैसे तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. म्हणून शृंगारादी हे जे रस आहेत, 8ही रस, हे हृदयश्रामापासून सुख उष्ण घेतात आणि मनाच्या मार्फत त्या शृंगारात किंवा त्या विषयात आणून मांडतात आणि तुम्हाला आनंद देतात, दाटूमुठीने थोडा वेळ. तसं भगवंताचं नाम नाही आहे. भगवंताचं नाम कोणाकडून उष्ण सुख घेत नाही आहे. सूर्य जसा स्वयंप्रकाशित आहे, तसं भगवंताचं नाम स्वयं सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येतं नाम आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या, पांडुरंगासारखा तो. नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. पांडुरंग म्हणजेच पांडुरंगाचं नाव, आणि हा पांडुरंग हृदयात उभा आहे. मग भगवंताचं नाम घेऊन, पांडुरंगाचं नाम घेऊन या मनाला पांडुरंगापर्यंत पोहोचतं करायचं हृदयात. मग हे मन हृदयात गेलं की हृदयस्थ पांडुरंगाला, हृदयश्रामाला भेटतं. मन आणि हृदयश्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख आहे, हा आनंद आहे. आणि म्हणून नाम हे स्वतः सुखरूप आहे. आणि नाम घेतल्या घेतल्या मन अंतर्मुख झालं की ते हृदयश्रामाला भेटतं. मन आणि हृदयश्राम यांच्या भेटीतून मनाला कायमची स्थिरता लाभते आणि तुम्हाला सुखाचा अनुभव येतो, आणि तो कायमचा असतो. आणि हा रस आहे, याला भक्तिरस म्हणतात. आणि तुकोबार आहे, हा रस सेवन करतायत, भक्तीचा रस, नामाचा रस, ना की शृंगारस, हास्यरस, करुण रस, रौद्ररस, वीररस वगैरे वगैरे. पण तुकोबाराने प्राधान्य भक्तिरसाला दिलं. तुकोबारा भक्तिरस का प्राशन करतायत, का सेवन करतायत, तर भक्तिरस, नामरस हा सर्वात गोड आहे, अवीट आहे. आणि हे नाम स्वतः सुखरूप नामरूप आहे, स्वतः सुखरूप आहे. नाम हे स्वतः सुखरूप आहे, गोड आहे, अवीट आहे. बाकीचे हे रस किंवा बाकीचे उरलेले विषय, बाकीचे उरलेले रस हे स्वतः सुख देत नाहीत आणि ते विषयात मोडतात. म्हणून तुकोबारा आहे त्या रसाचा उपभोग घेत नाहीत. मग जे स्वतः सुखदायी आहे आणि जे विषयात मोडत नाही, ते आहे भगवंताचं नाम. आणि हे अवीट आहे, गोड आहे, आणि असा हा सर्वात मधुर भक्तीचा रस तुकोबारा सेवन करतायत. इतर बाकीचे शृंगारादी रस नाही. आणि ह्या कारणामुळं तुकोबारायांनी इतर 8 रस आहेत पण त्यांचा उपभोग घेतला नाही, त्यांचं सेवन केलं नाही. तर तुकोबारायांनी प्रथम प्राधान्यानं सेवन केलं ते भक्तिरसाचं. हनुमान महाराज म्हणतात की सेवितो हा रस वाटितो अनिका. बाबांनो, मी भक्तीचा रस सेवन करतोय. का? तर भक्ती म्हणजे नाम. नाम हे स्वतः सुखरूप आहे, त्याला कोणाकडून सुख उष्ण घ्यावं लागत नाही.
या शृंगारादी रसाला हृदयातल्या रामापासून सुख उसणं घ्यावं लागतं. तसं नाम नाही आहे. नाम हे स्वतः सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येतं नाम आहे. तुम्ही बघा कशी गंमत आहे. शृंगारादी किंवा इतर जे विषय आहेत कशी गंमत असते. ते कसे दुसऱ्याकडून उसणं सुख घेतात. एक मनुष्य नुकती खातोय, गोड लागते नुकती, मजेने आनंदानं नुकती खातोय, गटा नुकती खातोय. बाजूला 10-5 माणसं बसलेत आणि नुकती खातोय, तिचा आनंद लुटतोय. वाह, काय मजा आली, काय मजा आली, काय आनंद यायला म्हणून गप्पा नुकती खातोय. गोड लागते नुकती खातोय, आनंद लुटते. तेवढ्यात त्याची बायको पळत येते आणि म्हणते, अहो मालक आपलं घर पेटलं, मालक आपलं घर पेटलं. तो मनुष्य ओक्साबोक्शी रडू लागतो आणि नुकतीचं ताट पुढे ढकलून देतो. बाजूचे माणसं म्हणतात, खुडीला असतात माणसं मजेदार, बाजूचे माणसं म्हणतात, खानाव मामा नुकती, खानाव मामा नुकती. ते म्हणतात, आता कशी गोड लागल, का त्यातली साखर पडून गेली का, काय पडून गेलं, तीच नुकती आहे, तीच साखर आहे. घर पेटायच्या आधी गोड लागत होती, घर पेटल्याच का गोड लागा ना. ते याचं कारण घर पेटायच्या आधी नुकती खात असताना मन अंतर्मुख झालं होतं, हृदयस्थ रामाला भेटलं होतं आणि हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणत होता, नुकतीमध्ये मांडत होतं, म्हणून नुकती गोड लागत होती. साखरेमुळं नाही, साखरेमुळं नाही. नुकती खाताना मन अंतर्मुख झालंय. मी बोललो की इच्छित विषय प्राप्त होणे आणि मनाची अंतर्मुखता साधणे या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. नुकती खातोय, नुकती खाताना मन अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामाला भेटलं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख, हाच आनंद, हे एक सुखाचं आनंदाचं कारण. आणि दुसरं, नुकती खाताना अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं, नुकतीत मांडतं आणि नुकतीला गोडी आणतं. हे सुखाचं दुसरं कारण. पण आता बैल मेले या बातमीने मन विचलित झालं, मन बहिर्मुख धावलं, पेटलेल्या घराच्या दिशेने धावलं, हृदयस्थ रामापासून तुटलं, बहिर्मुख धावू लागलं पेटलेल्या घराच्या दिशेने. मग आता तिथं नुकती खाताना हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणून त्या नुकतीत मांडण्यासाठी तर मन नाही आहे, ते पेटलेल्या घराच्या दिशेने धावले. आणि म्हणून घर पेटलेली बातमी ऐकताच नुकती खा म्हणलं तर तो म्हणतो, आता कशी गोड लागल. याचं कारण तिथं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणून नुकतीत मांडण्यासाठी तिथं मन नाही आहे, मन पेटलेल्या घरात देशाने पळाले. आणि म्हणून नुकती गोड असूनही गोड लागाना, नुकतीत साखर असूनही नुकती गोड लागाना. कारण नुकतीत असलेल्या साखरेने गोड लागत नाही. तर घर पेटायच्या आधी नुकती खात असताना मन अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले, हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणलाय, हृदयात मांडलाय, हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणलाय आणि नुकतीत मांडलाय. आणि म्हणून नुकती गोड लागत होती, साखरेमुळे नाही. मग साखरेमुळे म्हणत आताही नुकती तीच आहे, तीच साखर आहे, घर पेटलं का गोड लागाना. का तर मन हृदयस्थ रामापासून तुटलं, त्या पेटलेल्या घरात दिशेने धावलं. तिथं आता हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणण्यासाठी मन नाही. आणि मग कोणताही विषय भोगताना तुम्हाला मनाची स्थिरता आवश्यक आहे. तुम्ही खूप श्रीमंत आहेत, नाना प्रकारचे भोग तुम्हाला घ्यायचे आहेत, परंतु भोग घेण्यासाठी सुद्धा तुमचं मन स्थिर असावं लागतं. आणि मनाची स्थिरता ही केवळ हरिनामानेच प्राप्त होते. आणि म्हणून माणसं गडगंज श्रीमंत आहेत, कोट्यावधी रुपये आहेत त्यांच्याजवळ, परंतु कोट्यावधी रुपये असूनही त्यांना विषय हे आनंदानं भोगता येत नाहीत. का तर त्यांचं मन स्थिर नाही आहे. कारण विषय भोगण्यासाठी सुद्धा मन स्थिर लागतं आणि मनाची स्थिरता ही फक्त हरिनामानेच साधते. आणि मग कोणताही विषय असो त्याचा आनंद लुटायचा ना, तुम्ही गडगंज श्रीमंत आहेत, त्याचा आनंद लुटायचा ना, त्या श्रीमंतीचा, त्या भोगाचा. तर कोणत्याही भोगाचा आनंद लुटण्यासाठी, कोणताही विषय भोगण्यासाठी मन स्थिर असावं लागतं, तरच त्या विषयाचा आनंद लुटता येतो. आणि मन स्थिर करण्यासाठी नाम घ्यावं लागतं. आणि म्हणून तुम्ही श्रीमंत आहात आणि तुम्हाला भोग घ्यायचे आहेत, विषय भोगायचे आहेत, त्याकरिता सुद्धा हरिनामाचीच आवश्यकता आहे. श्रीमंती आहे पण मुखात हरिनाम नाही, तुम्ही विषय भोगू शकत नाहीत. तुम्ही विषय भोगायला लागले तर त्याचा परिपूर्णतेने आनंद मिळावा यासाठी मन स्थिर असावं लागतं. आणि मग इच्छित विषय प्राप्त झालाय, घर जळायच्या आधी नुकती गोड लागते, घर जळायला नुकती गोड लागत नाही. घर जळण्याची गोड लागते का तर नुकती खाणं
आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं दोन्ही गोष्टी एकदाच घडल्यात. नुकती खाताना मन अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. स्थिरता हेच सुख, स्थिरता हेच आनंद, हे एक सुखाचं कारण. आणि नुकती भोगताना जे अंतर्मुख झालेलं मन आहे ते हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि नुकतीत मांडताना नुकतीला गोडी येते, विषय गोड वाटतात. पण आता घर पेटले ही बातमी ऐकताच मन त्या पेटलेल्या घराच्या दिशेने धावले. तिथं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणून नुकतीत मांडण्यासाठी तिथं मन नाही आहे. आणि म्हणून नुकती गोड असूनही नुकती आता गोड लागाना. आणि म्हणून विषय हे मूळचे गोड नसतातच. विषयाला गोडी येते ते विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं एकदाच घडतं. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि त्या विषयात मांडताना विषयाला गोडी येते. तुम्ही आता उदाहरणार्थ आता मी बोललो की श्रंगार हा विषय, तुम्ही श्रंगार भोगतायत, अतिशय रूपवान बाई तुमच्या पुढे आली, डोळे त्या रूपावर थांबलेत, मनाला एक शीतल अवस्था प्राप्त झाली, मन थंडावले, मन अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले, हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणला आणि त्या श्रंगारात मांडलाय, त्या बाईच्या चेहऱ्यावर रूपावर मांडला, रूप गोड वाटायले. आणि म्हणून हे श्रंगारादी 8ही विषय हे स्वतः सुखरूप नाही आहेत आणि सगळे 8च्या 8 श्रंगारादी रस हे विषयात मोडतात. आणि म्हणून तुकोबारायांनी या रसांचा त्याग केला आहे. आणि तुकोबारायांनी जो रस स्वीकारला आहे तो आहे भक्तीचा, तो आहे नामाचा. आणि भक्तीचा रस, नामाचा रस हे हरिनाम स्वतः सुखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येतं नाम आहे. हे हरिनाम कोणाकोण उसनं सुख घेत नाही, हरिनाम स्वतः सुखरूप आहे. कारण देव आणि देवाचं नाव यात ऐक्य असतं, यात अभेद असतो. राम म्हणजेच रामाचं नाव, रामाचं नावही सुखरूप आहे. आणि रामनाम घेतलं की हेच मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला भेटतं. आणि मन हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. स्थिरतेतून येणारं अनुभव हे सुख असतं, आनंद असतो. आणि म्हणून नाम दुहेरी तुम्हाला सुख देतं, दुहेरी आनंद देतं. आणि म्हणून जे स्वतः आनंदित आहे त्याला कोणाचा आधार घ्यावा लागत नाही आनंद मिळवण्यासाठी. असं नाम ही भक्ती आहे. आणि या भक्तीचा रस तुकोबाराय सेवन करतायत आणि अख्ख्या जगालाही वाटतायत. आणि म्हणून महाराज म्हणतायत की सेवितो हा रस वाटितो अनिका, सेवितो रस वाटितो अनिका. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चरफडू नका तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, मी आनंदाचे लाडू खातोय, मी हरिनाम भोगतोय. विटे ऐसे सुख नवे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी. हे अवीट आहे, अतिशय गोड आहे, पुन्हा पुन्हा सेवन करावं वाटतं. आणि स्वतः सुखदायी आहे. सुखासाठी त्याला कोणाकडे हात पसरावं लागत नाहीत. हरिनाम स्वतः सुखदायी आहे. हरिनामाला सुख मागण्यासाठी कोणाच्या दारात जावं लागत नाही, का हरिनाम स्वतः सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येतं नाम आहे. आणि मग सर्व रसात भारी रस आहे तो भक्तिरस आहे. हां, शांतीच्या घरा अद्भुत आला पाहुणेरा, ते एराही रसा झाला मानू. शांतीच्या रसा अद्भुत आला पाहुणेरा, ते एराही रसा पांतिकरा झाला मानू. बरोबर आहे. शांती रसात, ब्रह्मरसात, भक्तिरसात या इतर सर्वच रसाचा समावेश होतो. शांती रसात, ब्रह्मरसात हे इतर रस गौण आहेत, शून्य आहेत. आणि मग सर्व रसात भारी रस जर कोणता असेल तर तो आहे भक्तिरस. आणि असा भक्तिरस या विश्वात सर्वात महान आहे, सर्वात मोठा आहे. हे बाकीचे श्रंगारादी रस या भक्तिरसापुढं अतिशय किरकोळ आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतायत की बाकीचे रस, श्रंगारादी रस मी बाजूला टाकून दिले आणि एकाच रसाचं सेवन करतोय, तो आहे भगवंताचं पवित्र नाम रामकृष्ण हरी. यालाच भक्तिरस म्हणतायत. आणि महाराज म्हणतायत की सेवितो हा रस वाटितो अनिका, ग्यारे होऊ नका रानवरी. इथे तुकोबाराय म्हणतात मी रस सेवन करतोय हरिनामाचा, पण इतरांनाही वाटतोय. मी अप्पलपोट्या नाही आहे. काही माणसं स्वार्थी असतात, की काही लोक स्वार्थी असतात
काही लोक स्वार्थी असतात, ते कुठलाही आनंद असो स्वतःपुरतं पाहतात. आपलं भागलं बस झालं, आपल्याला काही घेणं देणं नाही कोणाचं. तुकोबाराय स्वार्थी नव्हते. तुकोबाराने हा रस तर सेवन केलायच, पण जगालाही वाटायलेत. हनुमान महाराज म्हणतात की सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रानभरी. घ्यारे होऊ नका रानभरी. का बरं? तुकोबाराय स्वतः हा रस सेवन करतायत आणि इतरांना वाटतायत. याचं कारण काय? तिथं तुकोबाराची परोपकारी वृत्ती तर आहेच आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. हां, येथे आले उपकारासाठी गरजा वैकुंठी. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुकोबाराय परोपकारासाठीच आलेत, उपकार करण्यासाठीच आलेत, जगाच्या कल्याणाकरताच आलेत. जगाच्या कल्याणा संताच्या उभती. इथं वाटितो अनेका यात तुकोबाराची परोपकारी वृत्ती दिसून येते. आणि दुसरं एक कारण वाटितो अनेका याचं कारण की हा भक्तिरस मी तर सेवन केला आहे, मी तृप्त झालो आहे, मी आनंदी झालो आहे. हा आनंद तुम्हालाही उपभोगता यावा म्हणून तुकोबाराय हा रस वाटताय. सीवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रानभरी. मी हा रस सेवन करतोय, याने मी आनंदी झालोय, पण हा आनंद तुम्हालाही मिळावा म्हणून तुम्हाला वाटतो. आणि नुसता आनंदच नाही तर या रसानं तुम्हाला मोक्षही मिळेल. या रसानं तुम्हाला मोक्षही मिळेल. अर्थात तुकोबारायांनी भक्तिरस स्वतः ग्रहण केला आहे, सेवन केला आहे, आणि हा भक्तिरस जगालाही वाटतायत. त्याचं कारण तुकोबाराला या रसानं मिळालेलं, भक्तिरसानं मिळालेलं सुख जगालाही मिळावं आणि त्यासोबत जगाला मोक्षही मिळावा म्हणून तुकोबाराची तळमळ आहे की वाटितो अनेका. बाबांनो, हे भगवंताचं नाम, भक्तिरस म्हणजे सरळ सरळ भगवंताचं नाम म्हणा. आता हे भगवंताचं नाम मी तर सेवन करतोयच. मी तृप्त झालो आहे, आनंदी झालो आहे, मुक्त झालो आहे, संत झालो आहे, मुक्तीवर भजनयुक्त झालो आहे. पण माझी इच्छा आहे, माझी तळमळ आहे, हे हरिनाम तुम्ही बी घ्यावं, हा भक्तिरस तुम्ही सेवन करावा आणि मुक्त व्हावं. या हरिनामानं, या भक्तिरसानं तुमचं जीवन सुखी तर होईलच, पण तुम्ही मुक्त व्हाल, मुक्तीवर भजनयुक्त व्हाल, संतही व्हाल. आणि म्हणून तुकोबाराची तळमळ आहे की सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रानभरी. माणसं सुखासाठी रानोमाळ भटकतायत. महाराज म्हणतात घ्यारे होऊ नका रानभरी. माणसं सुखासाठी रानोमाळ फिरतायत. रानभरी म्हणजे रानोमाळ अर्थात विषयाचं सेवन करतात. घ्यारे होऊ नका रानभरी याचा सरळ अर्थ होतो की विषयात आनंद शोधणे, विषयात सुख शोधणे. महाराज म्हणतात नाही रे बाबांनो, विषयात सुख नसतं. मी वाटतोय ना, घ्या म्हणले. मी का वाटतोय ही परोपकारी वृत्ती आहे. मेघ कसा आहे? उदार आहे. देवाने मेघाला पाणी दिले, पण देव मेघाला पाणी देतो, पण मेघ शांत राहिला का? मेघ काय करतो? नाही विचारित मेघ हागंदारी शेत. मेघात पाणी आहे, पण मेघ ते पाणी आपल्यात ठेवत नाही, सगळ्या जगाला देतो. नाही विचारित मेघ हागंदारी शेत. चंद्रामध्ये अमृत भरले देवाने, तिथं सरोवर आहेत अमृताचे, पण तो चंद्र अप्पलपोटा नाही, स्वतःकडेच ठेवत नाही. ते सकाळी सकाळी पहाटे पहाटे जे दवबिंदू पडतात त्यात अमृताचे कण असतात, त्यातून वनस्पतीचं पिकाचं भरणपोषण करतो चंद्र. चंद्र परोपकारी. सूर्याला देवानं प्रकाश दिला आहे, पण सूर्य स्वतःकडे साठवून ठेवत नाही, जगाला प्रकाश देतो. कमळाला देवाने सुगंध दिला आहे, पण कमळ ते सुगंध आपल्याकडे राखून ठेवत नाही, जगाला वाटतं. जशी कमळकळिका दाकुटी, जशी कमळकळिका झालेपणे हृदयीच्या मकरंदा राखून येणे, जशी कमळकळिका झालेपणे हृदयीच्या मकरंदा राखून येणे. दे राया रंका पारणे अमोदाचे. हे कमळ स्वार्थी नाही, आपल्याकडे सुगंध ठेवत नाही, जगाला देतं. तसं तुकोबाराय स्वार्थी नाही आहेत. त्यांचं पोट भरले हरिनाम घेऊन, भक्तिरस सेवन करून पोट भरले, पण ते म्हणतायत मी स्वार्थी नाही आहे, मी स्वार्थी नाही आहे. हा भक्तिरस मी तुम्हालाही देतो, तुम्ही सेवन करा, सुखी व्हा आणि मुक्त व्हा. आणि म्हणून महाराज म्हणतात की हेच आम्हा करणे काम
बीज वाढवावे नाम. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. एक तीळ 7 लोकांनी वाटून खाल्ला. असं म्हणतात की एक तीळ 7 लोकांनी वाटून खाल्ला. यातली अतिशक्ती सोडा. पण यात फक्त परोपकारी वृत्ती दिसते. एक तीळ 7 जणांनी खाल्लं याचा अर्थ तो 7 जणांना खाता येत नाही, पण तरी तुमच्यापाशी एखादी वस्तू असेल ती वाटून खा, चोरून खाऊ नका. त्याचे परिणाम सुदाम्या ब्राह्मणाने भोगलेत. देवाला चोरून खाल्ल्यावर काय होतं तुम्हाला माहिती आहे. वस्तू चोरून खाऊ नका, वाटून खा. तसं तुकोबाराय म्हणतात मी स्वार्थी नाही, वाटून खातोय, वाटून खातोय. हा भक्तिरस मी सेवन केलाय, माझं पोट भरलंय, मी ढेकरा देतोय भक्तिरसानं, हरिनामानं. पण माझी इच्छा आहे माझ्यावर तुम्ही सुखी व्हावं, तुम्ही मुक्त व्हावं. आणि म्हणून तुम्ही हरिनाम घ्या. मी भक्तिरस सेवन केलाय, तुम्ही भक्तिरस सेवन करा. या भक्तिरसानं हरिनामानं तुम्ही सुखी व्हा, मुक्त व्हा. ही तुकोबाराची परोपकारी वृत्ती आहे, परार्थी वृत्ती आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सेवितो हा रस, वाटितो अनिका, ग्यारे होऊ नका रानभरी. मुख्य गोष्ट अशी आहे की माणसं जिथं सुख मिळतं तिथं सुख शोधत नाहीत, आणि जिथं सुख नाही तिथं सुख शोधतात. एक म्हातारी गोदाडं शिवत होती, आणि तिची सुई गोदाडं शिवताना ओसरीवर हरपली आणि ती चौकात शोधू लागली. आता सुई हरपली ओसरीवर, शोधते चौकात, सापडेल का? नाही. सुई हरपली वसरीवर, शोधते चौकात, सुई मिळायची नाही. तसं सुख मिळतं हरिनामानं, आम्ही शोधतो विषयात, आम्हालाही सुख मिळायचं नाही. म्हातारी जागा चुकली, आम्ही म्हातारीसारखी जागा चुकतो. सुख फक्त हरिनामानं मिळतं.